System home screen. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुमच्या फोनमध्ये सुद्धा असे प्रॉब्लेम्स येत असेल तर ते सॉल्व्ह कशी करायची, जर प्रॉब्लेम आली तर तुमचा मोबाईल जे त्याला यूज कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. तर चला आपला व्हिडिओ सुरू करू. तर चला मग आपण ही प्रॉब्लेम सॉल्व्ह कशी करायची हे समजून घेऊ. तर मित्रांनो, तुम्हाला ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या आधी तुम्हाला मी सांगतो की ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हा मोबाईल यूज कसा करायचा आहे. तर तुमचे ते 2 फिंगर असतात, 2 फिंगरनं हा फोन यूज करता येईल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला ॲप्लिकेशन क्लिक करायचे असेल तर डबल टॅप करून तुम्ही क्लिक करू शकता. ठीक आहे. तर चला मग आपण ही प्रॉब्लेम सॉल्व्ह कशी करायची, ही प्रॉब्लेम आली कुठून. चला. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचे सेटिंगमध्ये जायचं आहे. असं 2 बोटाने स्क्रोल करा. ठीक आहे. माझी सेटिंग इथपर्यंत दिसून जाते. सेटिंगला इथे क्लिक करा. Open notification shade. जायचं आहे. सर्च बॉक्समध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला सर्च काय करायचं ते सांगतो. सर्च करायचं तुम्हाला टाल्क ब्लॉक. ठीक आहे. टाल्क बॅक. ठीक आहे. TALK. टाल्क बाल्क तुम्हाला इथे सर्च करायचं आणि ते खाली आलं असेल बघा, ते तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. Keyboard hidden. Accessibility. Accessibility. तुम्हाला ऑन दिसते क्लिक Double करा. tap तुम्हाला इथे खाली back. दिसून जाईल यूज Double ऑन झालेलं आहे tap ते to ऑफ करून घ्यायचं. activate. On. ठीक आहे. आता Tap तुमचं back टाल्क बॅक जे off. आहे ते ऑफ झालेलं आहे. ठीक आहे. आता तुम्ही तुमचा फोन नॉर्मली यूज करू शकता. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.